तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आपण काय सकाळी सकाळी कॅरेट भरले आणि आपण गाडीत कॅरेट जवळपास 6 महिन्यानंतर भरले, कारण आपल्याला जायचं होतं आज टमाटे भरायला. मग गाडी वगैरे साफ केली. त्यानंतर मग म्हणलं जरा घरी जावं, अंघोळ वगैरे करावे आणि त्यानंतर निघावं आपल्या ड्युटीला. मग काय घरी आलो, अंघोळ केली, मस्तपैकी चहा पिला आणि काढली आपली गाडी. आपल्याला जायचं होतं गाडी जरा लोडिंग करायला. मग झालता जरा लय उशीर. मग काय म्हणलं आता निघावं लागते खनखन खनखन. गाडी वगैरे फिरवली आणि निघालो पुढच्या प्रवासाला. त्यात काय शेतकऱ्याचा कॉल आला. शेतकऱ्याला म्हणलं आलोच थोड्या वेळात. मग काय 2 दिवस झाले डिझेलच्या लईच अफवा उठत होत्या. मग म्हणलं बघावं तरी कसं चाललं काय नाही. त्यात काय गेलो पंपावर. पंपावर गेल्यानंतर काय हे गर्दी बघून तर लईच डोकं फिरलं. मग काय म्हणले, मामा तुम्हीच टाका डिझेल, फुल करा, किती टाकायची टाका. टॅकी फुल करून घेतली आणि लागलो पुढच्या प्रवासाला. आपल्याला जायचं होतं नळेगावच्या थोडंसं पुढी. मग काय रस्ता होता स्टॉप, लावलं बिरकीट. मग म्हणलं शेतकऱ्याला पण उशीर नको व्हायला, कारण आल्या होत्या बाया. त्यानंतर थोडासा लागला खराब रस्ता. मग काय हे लागायचंच, कारण शेताकडे जायचा रस्ता थोडासा खराबच असतो. गेलो, लगेच कॅरेट वगैरे काढून टाकले. तोपर्यंत बाया वाटच बघत होत्या. 30-35 कॅरेट तोपर्यंत तोडलेच होते. मग म्हणलं आज काय टेन्शन नाही, लवकरच होईल. शेतकरी म्हणले जरा पेपर लावून चिकट टेप मारायचे. मग म्हणले आपला पण माल जरा व्यापाऱ्यासारखा नेऊया. मग म्हणलं काही अडचण नाही. मग लागली होती जरा भूक, 9 वाजले होते. मग घरून दिलेला आईनं शिरा खाल्ला. मग म्हणलं जरा थोडा वेळ आराम वाटेल. तेवढ्यात आकाश भाऊनं केला कॉल. म्हणला या गावात. जरा हवा पण मारली, चहा पाणी घेतला, थोडा वेळ बसलो, गप्पा केल्या. त्यानंतर परत गेलो टमाट्याच्या झाडाकडं. कसं आहे टमाटं, शेपासारखा माल आहे हो, पण काय करणार, भावच कमी आहे. त्यात काय असल्या उन्हामध्ये काम चालू होतं. मग म्हणलं एवढं कष्ट करतोय शेतकरी राजा, त्याला थोडा तरी भाव भेटला पाहिजे. कुठं हो, टमाटर जात आहे 100-200 रुपये. आणि त्यात माल तर मामानं असा पिकवला आहे ना, खरंच दृष्ट लागायसारखा माल होता. तेवढ्यात म्हणले आता तुम्हाला भूक लागली असेल, तुम्ही जेवण करून घ्या. घरच्यांनी डबा आणला, त्यांनी जे डबा आणला होता तोच डबा आपल्याला पण जेवायला दिला. मग काय जेवण वगैरे केलं आणि गाडी भरून घेतली. मग काय असल्या उन्हात गाडी भरायची म्हणली की काय घामच काढते हो. आणि त्यात आपल्याला 5-6 महिने झालं सवयच नव्हती, पार अंग वल्लं झालं. त्यानंतर निघालो आपण पुढच्या प्रवासाला. आपल्याला जायचं होतं कर्नाटकच्या दिशेनं. वाटत काय हो बाबा थांबला होता हे करून. मग महाराजाचं दर्शन घेतलं लांबजणामध्ये. तिथून हाणला लेफ्ट. मग काय खनखन खनखन म्हणलं रस्ता लागलाय नंबर 1. आता सनकावीत जायला लागते. पुढे येऊन थांबलो, जरा झाला गाडीचा प्रॉब्लेम. गाडीला लागत होती सर्व्हिस लाईट. मग म्हणलं आता लय गुतलंय, आता काही खरं नाही. पुढे मार्केटला जायचं अवघडच आहे म्हणलं. सर्व्हिस लाईट लागतच होती. तेवढ्यात ह्यो पाऊस आला. ह्याला काय पावसाच्या का गोळ्या संपल्यात का काय की काहीच कळणं मार्गच नाही. गाडीत भरला होता आपण 125 कॅरेट माल आणि त्यात ह्यो रस्ता असला, त्यात वरून पाऊस. मग म्हणलं आता काय नाही, गाडी गुतायचंच काम आहे. पुढे तर काहीच दिसत नव्हतं. आता असल्या पावसात आपण मार्केटला गाडी पोहोचली तरी. बघूया आता भाव काय लागतंय लवकरच.